चॅनलवर आपले सहर्ष स्वागत. आमच्या या चॅनलवरून आपण आमच्या गुरु डॉक्टर माधुरीताई डोंगरे यांच्या विविध रचना व नवरागातील बंदिशी ऐकत असतो. त्याचबरोबर संगीत संबंधित विविध विषयांचे मार्गदर्शनही घेत असतो. आज आपण माधुरीताईंचे बंधू नामवंत डॉक्टर मिलिंद पटवर्धन यांचेकडून संगीत व आनंद अनुभूती या विषयाची माहिती घेणार आहोत. संगीतातून मिळणारा आनंद आपण कायमच अनुभवत असतो. ही अनुभूती घेत असताना मेंदूचे कार्य कसे चालते हा अत्यंत अवघड व क्लिष्ट विषय अगदी सोपा करून डॉक्टरांनी समजावून दिला आहे. संगीताची नादातून झालेली निर्मिती व त्याचा विकास आणि मेंदूची उत्क्रांती हे दोन्ही टप्प्याटप्प्याने व एकाच वेळी कसे होत गेले हेही त्यांनी अतिशय सुंदररित्या सांगितले आहे. डॉक्टर मिलिंद पटवर्धन हे मिरजेला स्थायिक असून सुप्रसिद्ध एंडोक्रायनॉलॉजिस्ट व मधुमेह तज्ज्ञ आहेत. मधुमेह जागृती मंचाचे ते फाउंडर असून मधुसखा या मासिकाचे संपादकही ते आहेत. मधुमेह तंत्र व मंत्र हे त्यांचे पुस्तकही प्रसिद्ध आहे. महाराष्ट्र एंडोक्राईन सोसायटीचे ते अध्यक्ष असून मिरजेमध्ये त्यांचे एंडोक्रायनॉलॉजी व डायबेटीस रिसर्च सेंटर आहे. अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्समध्ये त्यांचा सहभाग असून त्यात अनेक पेपर पब्लिशही झाले आहेत. अनेक टेक्स्टबुकमध्ये त्यांचे लेखन समाविष्ट असून स्टेट मॅनेजमेंटवरील त्यांचे पुस्तक जगभर प्रसिद्ध आहे. डॉक्टर पटवर्धन आपल्या वैद्यकीय व्यवसायात व्यग्र असूनही आपला संगीताचा छंद त्यांनी जोपासला आहे व अध्यात्माचाही त्यांना व्यासंग आहे. सलग 2 दिवस डॉक्टरांचे मार्गदर्शन आपल्याला लाभणार आहे. आज आपण संगीत व आनंद अनुभूती याबाबतचे त्यांचे विचार जाणून घेऊया. नमस्कार, मी डॉक्टर मिलिंद पटवर्धन. तुम्ही सगळे ऐकणारे संगीताचे तज्ज्ञ आहात हे मला माहीत आहे. त्यामुळे मला पहिल्यांदाच हे स्पष्ट करायला पाहिजे की मी कोणी संगीत तज्ज्ञ नाही, पण मी संगीताचा भक्त मात्र जरूर आहे. आणि त्यामुळं संगीत ऐकताना मला जी आनंदाची अनुभूती मिळाली ती तुमच्यापर्यंत पोहोचवावी असं मला वाटायला लागलं. आणि त्याबद्दल मी प्रथम नाद माधुरी या चॅनलचे मनापासून आभार मानतो की त्यांनी मला हे प्रकट चिंतन करायला संधी हा व्यासपीठ उपलब्ध करून दिला. संगीत हा माझ्या एक जिव्हाळ्याचा विषय आहे. संगीत हा आपल्या सर्वांचा खरं सांगायचं तर मूळ प्राण आहे असं सुद्धा म्हणायला हरकत नाही. कारण या सृष्टीची उत्पत्ती झाली ना तीच मुळे संगीतातून झालेली आहे. सुमारे 13-14 अब्ज वर्षापूर्वी, ज्याला आजकालचे शास्त्रज्ञ बिग बँग म्हणतात, त्या बिग बँग मध्ये सृष्टीचा महास्फोट झाला आणि त्यातून सृष्टी निर्माण झाली. आपल्याकडे याला काय म्हणतात की परब्रह्मावर एकोहम बहुस्यामा अशा भावनेतून मी अनेक व्हावं असं स्फुरण झालं आणि प्रकृती उत्पन्न झाली. हाच महास्फोट, त्यालाच हे लोक बिग बँग म्हणतात. त्या बिग बँगचा जो आवाज त्यावेळी झाला तो सबंध ब्रह्मांडात प्रतिध्वनित होत गुंजत गुंजत विविध प्रकारे या संबंध ब्लॅक मॅटरवर डार्क मॅटरवर काम करत राहिला. आणि त्यामुळे इथलं जे मॅटर होतं ते कंडेन्स होऊन त्याच्यापासून ग्रह गोल म्हणजे सृष्टी युनिव्हर्स किंवा विश्व निर्माण झालं. त्या विश्वाला गती मिळाली, स्पंदन मिळाली. हा जो मूळ ध्वनी ओंकार हा आपल्या ऋषीमुनींना ध्यानावस्थेत ऐकायला आला. त्यांनी त्याला ओम म्हटलं. इतर धर्मांनी त्याला ऐकलेलं आहे, त्यांनी त्याला आमेन म्हटलं, कोणी आमीन म्हटलं. तर हा ध्वनी जो आहे ना हा 8 हर्ट्स पर सायकल, 8 हर्ट्स ही त्याची फ्रिक्वेन्सी आहे. असं केलं आपण म्हणजे एक क्लिक झाली एका सेकंदाला तर त्याला म्हणायचं 1 हर्ट्स पर सेकंड. तर हा जो ध्वनी तयार उत्पन्न झाला आणि अजून गुंजतोय त्याची फ्रिक्वेन्सी आहे 8 हर्ट्स. आपली जी पृथ्वी आहे तिला पण हीच फ्रिक्वेन्सी लाभलेली आहे. त्यामुळे पृथ्वीची फ्रिक्वेन्सी 7.5 ते 8 हर्ट्स आहे. आपलं शरीर जे आहे ते सुद्धा व्हायब्रेट होत असतं. आपलं शरीर, प्रत्येकच प्राण्याचं शरीर हे व्हायब्रेट होत असतं. आणि ही जी स्पंदन आहे, आपलं जे स्पंदन आहे त्याची फ्रिक्वेन्सी आहे 3 ते 17 हर्ट्स. तर सांगायचं कारण काय की आपण सगळे कंपनमय अस्तित्व आहे आणि त्या अस्तित्वाचा मूळ उगम ओम ह्या संगीतातूनच झालाय. प्रत्यक्ष भगवंतांनी म्हटलं की मदभक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामि नारद. तर ह्या जिथं संगीत गान अखंड चालू या सृष्टीत भगवंत आहे हे त्याला सांगितलेलं आहे. तर सांगण्याचा मूळ मुद्दा काय की अशी सृष्टी उत्पन्न झाली, त्याच्यापासून ग्रहगोल झाले आणि हे सगळे त्या संगीतात तालात लयीत आहे.
पृथ्वीचा 8 हर्ट्झ हा ओरिजिनल बीट धरला जातो. या बीटवर पृथ्वीचं चलनवलन किंवा स्वतःभोवती फिरणं, कंपन हे चालू असतं. मनुष्य प्राण्याची उत्पत्ती सुमारे 1,00,000 वर्षापूर्वी झाली आणि तिथून ती उत्पत्ती झाल्यापासून 30-40 हजार वर्षानंतर माणसं जिथं उत्पत्ती झाली म्हणजे आफ्रिकेतून तिथून ती बाहेर पडायला. पण ही माणसं उत्पन्न झाली त्यावेळी माणसात आणि चिंपांझी, ओरँगुटॅन म्हणजे त्याच्या अगदी जवळच्या नातेवाईकात सुद्धा फार फरक होता. आणि हा फरक माणसाच्या मेंदूच्या विकासानं, पाठीच्या मणक्याच्या ताठपणामुळे आणि मानव 2 पायावर उभारल्यामुळे झाला. त्यातल्या संगीताचा विकास जो आहे तो माणसाच्या मेंदूच्या विकासाशी निगडीत आहे. आणि माणूस हा 20 हर्ट्झ ते 20,000 हर्ट्झ एवढ्या रेंज मधलं संगीत माणसाच्या कानांना ऐकायला येतं. त्यातलं मेंदू युजली पृथक्करण करतो ते 100 हर्ट्झ ते 250 हर्ट्झ पर्यंत असतं. तर संगीत ज्याला म्हणतो आपण तो ध्वनी असतो. ध्वनी होतो म्हणजे काय होतं की संगीत हवेची कंपनं तयार होतात आणि ही कंपनं आपल्याला लहरीसारखी येऊन आपल्या कानातून कानाच्या पडद्यातून ती कंपनं आपल्या अस्थिशृंखलेला आणि तिथून कॉक्लिया नावाच्या एका ॲपरेटसला जाऊन आंदोलित करतात. आणि या कॉक्लियाला तुम्हाला विश्वास बसणार नाही, एक बेसमेंट मेम्ब्रेन म्हणून मेम्ब्रेन असते आणि हिची रचना आपण पियानोची पट्टी किंवा हार्मोनियमची पट्टी बघतो ना तशी असते. म्हणजे त्याच्यात विशिष्ट क्रमानं वेगवेगळ्या पिचला रिस्पॉन्स करणारे हेअर सेल्स असतात आणि विशिष्ट पिचचं आंदोलन आलं की त्या हेअर सेल आंदोलित होतात आणि त्या आंदोलित झाल्यामुळे तिथले मज्जातंतू कंपित होतात आणि ते मज्जातंतू मेंदूकडं ही संवेदना पोहोचवतात. आणि हे मेंदूकडे ज्यावेळी संवेदना पोहोचवतात त्यावेळी हा प्रत्येक न्यूरॉन हा हजारो न्यूरॉन्सला कनेक्टेड असतो. म्हणजे एक संगीताचा लहर जरी आली तरी संबंध मेंदूला तो जाऊन भिडतो. त्यामुळं जॉन सर्पिलची अलीकडे एक पत्रिका प्रसिद्ध झाली, असं म्हटलंय की तुम्हाला जर तरुण राहायचं असेल, तुम्हाला जर तुमचा मेंदू तरुण ठेवायचा असेल तर तुम्ही संगीत ऐकायला पाहिजे. कारण जसं आपण म्हणतो ना कार्डिओ एक्सरसाइज हा हृदयाचा सर्वांगीण व्यायाम आहे, तसा संगीत ऐकणं हा मेंदूचा सर्वांगीण व्यायाम धरला जातो. तर संगीत हे असं नैसर्गिक सृष्टीमध्ये होतं आहे पहिल्यापासून आणि ते मानव ऐकत होता. त्याला त्याच्याशी ट्युनिंग होत होतं कारण त्याच्या स्वतःच्या शरीरामध्ये ताल, लय, संगीत आहेच. आपल्या शरीरात कितीतरी बायोलॉजिकल रिदम्स आहेत, सर्कॅडियन क्लॉक्स आहेत, म्हणजे आपल्या शरीरात चालणाऱ्या घडामोडी, हृदयाची गती आहे, श्वसनाची गती आहे, हॉर्मोन्सचे स्त्रवण आहे, हे सगळं दिवस, रात्र, ऋतू अशा म्हणजे निसर्गात घडणाऱ्या गोष्टीशी सुसंबद्ध आहे, संबंधित असल्यामुळं त्या प्रकारची लय आपल्या शरीरात तयार झालेली आहे आणि त्यामुळे संगीत हे माणसाला लवकर अपील होतं. तर हे नॉर्मल रिदम्स आपल्याला आपल्या पेशींपर्यंत पोहोचलेले असतात. अगदी आपण ज्यावेळी गर्भात असतो ना, आईच्या गर्भात ज्यावेळी आपण एका पेशीच्या रूपाने जन्म घेतो सुरुवातीला, त्यावेळी आईचे ठोके आपल्या DNA वर इम्प्रिंट होतात आणि ती आपली मध्यलय असते जणू आणि त्याच्या आसपासचं लय असणारं जर संगीत असेल तर ते आपल्याला चटकन भावतं. तर माणूस हा समाज विकसित होत गेला आणि जसा माणूस विकसित होत गेला तसं तो समूहानं राहिला. कारण माणूस हा काय सोशल ॲनिमल, मॅन इज अ सोशल ॲनिमल आणि त्यामुळे समूह एकत्र येत गेले, समूहांचे गट झाले, गटांचे तांडे झाले, तांड्यांचे ट्राईब्स झाल्या आणि ह्या ट्राईब्स झाल्या, यांच्यात आपापसात झगडे झाले, आपापसात देवघेव सुरू झाले, रोटी बेटी व्यवहार झाले आणि त्या व्यवहारातून त्यांचं एकत्र येणं झालं. ह्या एकत्र येण्यातून त्यांची लँग्वेज विकसित होत गेली, त्यांचं एकत्र येण्यातून भावनांचं प्रगटीकरण व्हायला लागलं आणि त्यांचं जे मीडियम ऑफ एक्सचेंज होतं एकमेकाला सांगायचं, त्याला माध्यम संगीताचं होतं, त्याला पार्श्वभूमी संगीताची होती. आणि ह्या प्रत्येक संस्कृतीचा एक स्वतंत्र विशिष्ट वारसा असतो. जसं आपलं संगीत हा आपला वारसा आहे तसं युरोपियनांचं संगीत हा त्यांचा वारसा आहे. तर हे संगीत जे वारशा हक्कानं आपल्याकडे आलंय ते आपल्या समाज जीवनात, आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात इतकं मिक्स झालेलं असतं की आपल्याला असा एकही सण आठवणार नाही, एकही क्षण आठवणार नाही जिथं आपलं गॅदरिंग आहे, गेट टुगेदर आहे, काही मंगल क्षण आहेत जिथं आपण उत्सव साजरे करतोय, सेलिब्रेशन आहे आणि तिथं आपण संगीत वाजवत नाही. तर संगीत हा आपल्या समाज मनाशी निगडीत झालेला भाग आहे आणि विशिष्ट भावना उद्दीपित करण्यासाठी विशिष्ट संगीत
हे आपल्या मनात रुजलं गेलेलं आहे. म्हणजे जे संगीत आपण अगदी लहानपणापासून ऐकतो त्या संगीताचा आपल्या मनावर खूप डीप परिणाम असा होतो आणि ते संगीत आपल्याला जास्त आवडतं. त्याचा आपल्याशी एक प्रकारचा नातेसंबंध जोडलेला असतो. संगीत हे नुसतं भावनांशीच नाही तर आपल्या स्मृतीचित्रांशी सुद्धा संबंधित असतं. म्हणजे संगीत म्हणलं की आपल्याला नुसतं ऐकलं जात नाही तर त्यांना कितीतरी स्मृती जाग्या होतात, किती स्मृती चित्र आपल्या डोळ्यापुढे येतात, त्यावेळेच्या भावना उद्दीपित होतात. तर हे सगळं संगीतानं होत असतं. तर माणूस असा उत्क्रांत होत असताना असं मत आहे शास्त्रज्ञांचं की संगीत हे बोली भाषेच्या आधी डेव्हलप झालं. कारण संगीत हे भावनांशी निगडित आहे आणि भाषा ही नंतर डेव्हलप झाली. आपल्या मेंदूचे 2 भाग असतात. एकाला म्हणायचं लेफ्ट आणि एकाला म्हणायचं राईट. तर जी माणसं राईट हँडेड आहेत, म्हणजे उजव्या हाताने काम करतात, त्यांचा लेफ्ट हँडेड ब्रेन किंवा लेफ्ट डाव्या बाजूचा मेंदूचा भाग हा डॉमिनंट असतो आणि याच्या विरुद्ध. तर त्यामुळे होतं काय की जो डॉमिनंट ब्रेन आहे, लेफ्ट ब्रेन, हा गणिती ब्रेन असतो, हा तर्कशुद्ध ब्रेन असतो. तो लिनियर विचार करतो, तो हिशेब मांडतो, तो गद्यात्मक असतो, तो शब्दांची निर्मिती करतो, पण तो गद्य असतो. पण उजव्या बाजूचा जो मेंदू आहे हा आर्टिस्टिक, कलात्मक असतो. तो चित्रकला, नृत्यकला, संगीत कला, स्थापत्य कला या सगळ्या कलांचं उगमस्थान असतो आणि त्यामुळं उजव्या बाजूच्या मेंदूतलं जो ऑडिटरी कॉर्टेक्स म्हणतो, म्हणजे कानाकडून संगीताच्या संवेदना घेणारे जे तंतू आहेत ते मुख्य तंतू उजव्या बाजूच्या मेंदूमध्ये जास्त विकसित असतात आणि तो भाग जास्त मोठा असतो. पण माणूस जसा प्रगत होत गेला, त्याची भाषा प्रगत होत गेली, त्या विकासाबरोबर माणसाचा मेंदू प्री फ्रंटल लोब नावाचा भाग विकसित होत गेला. हा न्यू कॉर्टेक्स किंवा अगदी अलीकडे तयार झाला माणसाच्या मेंदूचा भाग. आणि हा भाग तयार झाल्यापासून माणसाला ऑक्टेव्स किंवा सप्तक, पिच आणि टोन म्हणजे पट्टी आणि टोन म्हणजे आपला पोत आवाजाचा हे ओळखता येणार. तर ही जी गोष्ट आहे म्हणजे सप्तक ओळखणं, पिच ओळखणं, टोन ओळखणं, ही प्राण्यांच्यात नसते. अगदी चिंपांझी, ओरँगुटन म्हणजे आपले जवळचे नातेवाईक त्यांना सुद्धा प्रीफ्रंटल लोब नाही आणि त्यामुळे ते एकाच ऑक्टेव्ह मधलं आणि मुख्यतः बीट्स, ताल, लय ह्याच्याशी संबंधित असलेले संगीत ओळखू शकतात. पण ते ह्याच्याहून जास्त शिकू शकत नाही. पण माणूस मात्र सर्व सप्तकातून आनंदाने विहार करून जास्तीत जास्त आनंद डिराईव्ह करतो. तर हा जो संगीताचा विकास होत गेला, मानवाचा विकास होत गेला, मानवाची डेव्हलपमेंट होत गेली, तसं संगीत हे उजव्या बाजूच्या ऑडिटरी कॉर्टेक्स मध्ये मर्यादित न राहता ह्याची कनेक्शन संबंध मेंदूभर, मेंदूच्या सर्व न्यूरॉन्सशी होत गेली. जरी आपला मुख्य डावा मेंदू हा मुख्य कार्य किंवा डॉमिनंट असला तरी उजवा मेंदू हा तितकाच महत्वाचा असतो आणि त्यामुळं या दोन्ही मेंदूंना जोडणारं कॉर्पस कॅलोझम नावाचं एक तुम्ही तंतूंचा मोठा समूह असतो आणि त्यामुळे या दोन्ही भागात, मेंदूच्या भागामध्ये एक प्रकारचा बॅलन्स होतो आणि सुसंबद्धता असते. आणि सुसंबद्धता म्हणजे सुद्धा एक संगीत असतं. ज्यावेळी विसंवाद निर्माण होतो त्यावेळी संगीत जातं. हा सुसंवाद असणं, सुसंबद्धता असणं ही सुद्धा एक प्रकारची शांतता असते. शांतता म्हणजे एकदम सायलेन्स नव्हे, ती म्हणजे स्मशान शांतता नाही, तशी नाही. तर शांतता याचा अर्थ सुसूत्रता, सुसंबद्धता आणि हार्मनी. तुम्हाला असं वाटेल की आपण ज्यावेळी झोपतो त्यावेळी सगळं शांत असतं, ती खरी शांतता आहे का? पण आपण झोपतो त्यावेळी काय झोपतं तर आपलं फक्त कॉन्शियस माइंड म्हणजे चेतन मन झोपतं. अवचेतन मन हे पूर्ण काम करत असतं. पण चेतन मनाचा डिस्टर्बन्स किंवा मध्ये मध्ये इंटरफेरन्स, हस्तक्षेप नसल्यामुळं अवचेतन मन हे जास्त सुसंबद्ध, सुसूत्र आणि हार्मोनियसली काम करत असतं आणि म्हणून ती शांतता आहे असं आपल्याला जाणवतं. तर अशा तऱ्हेनं माणूस ज्यावेळी विकसित होत गेला त्यावेळी ध्वनी, मग स्वर, मग नाद, मग सूर, मग शब्द, शब्दातून त्या गेयता आलेले शब्द आणि अशा तऱ्हेनं संगीत विकसित होते. तर ताल आणि लय यांनी बद्ध केलेल्या चौकटी अतिशय रंजकपणानं जे स्वरसमूह एकत्रित होतात आणि पुनरावृत्तीनं ते आवर्तित होत राहतात किंवा वाजवले जातात, म्हटले जातात, तेव्हा त्या सगळ्यातून संगीत निर्माण होतं. म्हणजे ताल, लय ह्याची चौकट, रंजकता हे मुख्य त्याचा अट्रॅक्शन किंवा सेंट्रल थीम आणि त्याच्यात गुंफलेले स्वरसमूह. तर हे स्वरसमूह असं जे संगीत असतं
ते संगीत लहानपणापासून पुन्हा पुन्हा ऐकून आपल्या मेंदूमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे एक्सपेक्टेशन्स तयार होतात. म्हणजे आपल्या मेंदूमध्ये आणखीन एक क्षमता असते की पुढं काय होणार आहे, गेसवर्क म्हणतो, ते गेसवर्क आपल्या मेंदूत करणारे न्यूरॉन्स असतात आणि ते या संगीत अप्रिशिएट करणाऱ्या लोकांच्या मेंदूमध्ये संगीताच्या कॉर्टेक्सशी जोडले जातात. त्यामुळे संगीत ऐकणारा जो दर्दी माणूस असतो तो संगीत ऐकताना त्याच्या मनात एक एक्सपेक्टेशन चालू असतं की ह्या रागाची डेव्हलपमेंट काय होते, कशी होते आणि पुढे काय येणार आहे. आणि ती तशी 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 येत गेली की एक वेगळा आनंद त्याला मिळत जातो, अपेक्षा पूर्तीचा. आणि त्या चौकटीत राहून जर वेगळं संगीत आलं तर त्याला आश्चर्यपूर्तीचा सुद्धा आनंद मिळत असतो. पण एकदम काही विसंवादी आणि विजातीय सूर आले तर मग अपेक्षा भंग होऊन मेंदूतल्या लहरी बिघडतात आणि मग माणूस खाडकन सांगतो, अरे नाही चुकतंय काय. आपण बघतो ना टीव्हीच्या प्रोग्राम मध्ये माणसं सांगत असतात की थांब 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 चुकलं जरा. तर हे चुकलं का नाही चुकलं हे ओळखण्याचं जे ज्याला नोटिफिकेशन म्हणतात ते मेट्रॉनिक्स आपल्या मेंदूमध्ये असतो, उपजत असतो. पण तो जसा तुम्ही संगीत शिकत जा तसा डेव्हलप होतो. संगीत शिकणं ही फार महत्वाची गोष्ट आहे आणि हे आई वडिलांनी आपल्या मुलांच्या खरोखर रुजवायला पाहिजे. आपल्या शाळांमधून संगीत शिक्षण दिलं गेलं पाहिजे. ज्यांना संगीताची देणगी आहे, जे लकीली संगीत शिकले आहे ते खूप भाग्यवान आहेत असं माझं मत आहे. कारण ते संगीताचा जास्त आनंद घेऊ शकतात, त्याच्याशी एकरूप होऊ शकतात. पण जे अजूनपर्यंत शिकले नाही त्यांचं काही फार गेलेलं नाही, तुम्ही अजूनही संगीत शिकू शकता. संगीत हे आपल्या भावनांशी निगडीत असतं, आपली मेमरीशी निगडीत असतं. त्यामुळे संगीत शिकणाऱ्या मुलांची मेमरी पॉवर सुद्धा वाढते, त्यांची लर्निंग ॲबिलिटी म्हणजे शिकण्याची क्षमता वाढते. आणि संगीत हे वेगवेगळ्या भागांना एकत्र करत असल्यामुळं त्या मेमरीज टिकवण्याचं काम पण संगीताच्या बॅकग्राऊंड म्हणजे पार्श्वसंगीत लावून जर अभ्यास केला तर काही लोकांना तो जास्त चांगला लक्षात राहतो. हे संगीत असतं ना, याचा आपल्या मेंदूवर, आपल्या मनावर, आपल्या संबंध शरीरावर आणि भावनांवर परिणाम घडत असतो. तर आपलं मेंदू, मी मगाशी सांगितलं की आपलं संबंध शरीर हे एक प्रकारचं कंपनीयुक्तच असतं. तर ही कंपनं मेंदूमध्ये आपल्याला मोजता येतात. ती कशी मोजतात तर इलेक्ट्रोएन्सेफॅलोग्राम काढूनच मोजतात. त्याला म्हणतात ईईजी. तर ह्या ईईजी मध्ये आपल्याला काय दिसतं की ब्रेनचे इलेक्ट्रोड्स लावले जातात सगळीकडनं आणि त्याचा ग्राफ येतो. त्या ग्राफवरनं मेंदूच्या कमीत कमी 4-5 प्रकारच्या वेव्ज आपल्याला दिसू शकतात. ज्यावेळी आपण पूर्ण जागे असतो, विचार करत असतो, बोलत असतो, त्यावेळी आपल्या मेंदूच्या लहरी असतात, त्यांना म्हणतात बीटा लहरी किंवा बीटा वेव्स. आणि या 14 ते 18 हर्ट्झच्या असतात. आणि जास्तीत जास्त म्हणजे अतिविचार, फास्ट विचार करणाऱ्या गॅमा म्हणजे 20 ते 40 पर्यंत जाऊ शकतात. त्याच्या खालती जी लहर आहे त्याला म्हणतात अल्फा लहर. म्हणजे तुम्ही विचार करून कोण थकलात, काम करून थकलात, जागृतीमध्ये थकलात तर आपल्या न्यूरॉन्समध्ये ॲडिनोसिन नावाचं एक मेटाबोलाइट जमायला लागतं आणि त्यामुळे आपल्याला फटीग आला की मेंदूच्या वेव्ह स्लो होतात. त्या स्लो झाल्या की तुम्हाला थोडी गुंगी येते, तुम्हाला विश्रांती घ्यावीशी वाटते. अशा वेळी मेंदू अल्फा लहरी उत्पन्न करतो. त्या लहरी ह्या 8 ते 10 ह्या फ्रिक्वेन्सीच्या असतात. आणि त्या लहरी ज्यावेळी असतात त्यावेळी तुम्हाला विश्रामावस्था वाटते. त्या लहरींचं जर म्युझिक लावलं तर तुम्ही कॉन्सन्ट्रेशन करू शकता, तुमची ध्यानधारणा चांगली होऊ शकते आणि तुम्हाला आराम मिळू शकतो. त्याच्याही खालती म्हणजे ज्यावेळी तुम्हाला झोपच यायला लागते, आता एक डुलकी काढायलाच पाहिजे असं वाटतं, त्यावेळी मेंदूच्या वेव्स ज्या आहेत त्या आणखीन स्लो होतात आणि त्याला म्हणतात थीटा वेव्स. या साधारणपणे 6 ते 8 किंवा 4 ते 8 या वेव्स फ्रिक्वेन्सीच्या असतात. आणि ह्याच्यात तुम्हाला झोप लागते, याच्यात स्वप्न पडू शकतात, याच्यात अवचेतन मन कार्य करत असतं. त्यामुळे तुमचे ज्या काही समस्या असतात त्याची सॉल्युशन्स हे हुडकण्याचं काम पण अवचेतन मन करत असतं. किंवा तुम्ही दिवसभरात जे काही बघितलं, अनुभव घेतलेत त्या सगळ्याच्या सारभूत मेमरीज काढल्या जातात आणि त्या स्टोअर करून ज्याची काही जरूर नाही. कारण आपल्या मेंदूवर अक्षरशः लाखो अब्ज एवढे सेन्सरी स्टिम्युलाई घेऊन धडकत असतात. त्या सगळ्यांचा निचरा करायला लागतो. ते काम झोपेमध्ये थीटा वेव्स मध्ये केलं जातं. आणि त्याच्याही खाली ज्याला आपण सुषुप्ती म्हणतो म्हणजे डीप स्लीप, ज्यात स्वप्नही पडत नाही, त्याची फ्रिक्वेन्सी असती 2 ते 4 हर्ट्झची आणि त्याला आम्ही म्हणतो डेल्टा वेव्स. तर त्यावेळी मात्र अतिशय गाढ निद्रा होते, तुम्हाला काही आठवत नाही कारण स्वप्नही पडत नसतात. पण जागे झाल्यावर तुम्ही रिज्युव्हिनेट होता, ताजे तवाने होता.
तुमच्या शरीराच्या पेशी हील होतात, म्हणजे हिलिंग प्रक्रिया जी असते रिजनरेशन ती होती आणि त्यामुळे सुद्धा तुम्हाला बरं वाटत असतं. तर ह्या प्रकारचं संगीत आजकाल आपल्याला युट्यूबवर सुद्धा तुम्हाला डाउनलोड करता येतं की बीटा फ्रिक्वेन्सीचं संगीत मला ऐकायचंय, मी कामाला जातोय, मला जिमला जायचंय, तर तुम्ही बीटा किंवा सुपर बीटाचं संगीत ऐकलं तर तुमचा उत्साह वाढतो, एनर्जी लेवल वाढते, मोटिवेशन वाढतं आणि तुम्ही काम करायला जाऊ शकता. तुम्ही थकलात, आता थोडी विश्रांती घ्यायची आहे, 5 मिनिटाचा ब्रेक आहे किंवा मला मेडिटेशन करायचे आहे, अल्फा वेव्हचं संगीत तुम्ही लावू शकता. आणि आता झोपायचंय, झोप लवकर यावी अशी इच्छा आहे, तर विलंबित म्हणजे थेटा मधलं संगीत तुम्ही ऐकून आरामात झोपेला जाऊ शकता. तर ह्याप्रमाणे संगीत हे आपल्या शरीरातल्या कितीतरी गोष्टींशी निगडीत असतं. संगीताचा आपल्या मेंदूवर, आपल्या मनावर, आपल्या संबंध शरीरावर काय परिणाम होतो याचे शास्त्रीय जे प्रयोग आहेत त्याबद्दल मी आता थोडं सांगतो. कारण संगीताचा फायदा हा पार्श्वसंगीत म्हणून आपली सृजन क्षमता, कार्य करण्याची पद्धती, गती, प्रतिभाशक्ती हे वाढवण्यावर होतो. संगीत पार्श्वसंगीत म्हणून वापरलं असताना मुलांना लर्निंग कॅपॅसिटी म्हणजे शिकण्याची क्षमता त्यांची वाढते, त्यांची स्मृती म्हणजे मेमरी तयार करण्याची पॉवर वाढते. संगीत शिकणाऱ्या म्हणजे संगीत ह्याचा पार्श्वसंगीत म्हणून वापर करून फिजिओथेरपी ही जास्त चांगली शिकवता येते. पार्किन्सनच्या रोगामध्ये पॅरालिसिस झालेल्या लोकांना स्पीच थेरपी ज्यांना द्यायची आहे. आणि पाश्चात्य देशांमध्ये म्युझिक थेरपी आणि त्याचे बरेच 7-8 तरी प्रकार मी वाचले, हे आता ऍक्सेप्टेड थेरपी आहे. म्हणजे जी सायकोलॉजी आहे किंवा सायकोथेरपी आहे, फिजिओथेरपी आहे, तशीच म्युझिक थेरपी आहे आणि ती त्यांच्याबरोबर एकत्रित दिली जाते. तर हे सगळं करण्यापूर्वी मला एक इथं पॉइंट एक क्लिअर करायचा आहे, तो म्हणजे संगीताचा विचार करताना सगळंच संगीत आहे, म्हणजे चित्रपट संगीत आहे, नाट्य संगीत आहे, भावसंगीत आहे, सुगम संगीत आहे, अभंग संगीत आहे आणि शास्त्रीय संगीत आहे, उपशास्त्रीय संगीत आहे, वेगवेगळ्या प्रकारचे संगीत आहेत. पण ज्या संगीतांमध्ये शब्दांना जास्त महत्व आहे, अर्थाला जास्त महत्व आहे, शब्द अर्थवाही आहे, त्याचा उच्चार व्यवस्थित व्हायला पाहिजे, त्या संगीताचा प्रभाव हा वेगळा असतो. म्हणजे त्याच्यात शब्द जे वापरले त्या शब्दांना एक स्वतःचा वाच्यार्थ असतो, त्याला लक्ष्यार्थ असतो. काही वेळा हे शब्द निरर्थक असतात आणि निरर्थक असले तरी ते बडबड गीतांमध्ये वगैरे वापरले जातात आणि तरी त्याचा प्रभाव होत असतो. प्लस हे संगीत स्मृतीचित्रांशी निगडीत झालेलं आहे. म्हणजे एखादी गोष्ट ऐकताना, एखादं संगीत ऐकताना आपल्याला त्यावेळेचं सगळं ऍटमॉस्फिअर, त्यावेळेची आपली परिस्थिती ह्याचं एक चित्रण, एक व्हिडिओ शूटिंग आपल्या मनात स्टोअर केलेलं असतं आणि प्रत्येक वेळेला आपण ते संगीत ऐकताना ते बाहेर येतं. त्याची एक साधारण उदाहरण म्हणून तुम्हाला गंमत सांगतो. मी माझ्या एका मित्राबरोबर ज्यावेळी मी राहत होतो चंदीगडला, माझा रूममेट होता. संध्याकाळी राऊंड संपल्या वगैरे आम्ही यायचो आणि काहीतरी गाणी लावून आरामात रिलॅक्स करायचो. तर त्यावेळेला मेरे मेहबूब मुझे तुझे मेरे मोहब्बत की कसम हे गाणं लागलं होतं आणि माझ्या मित्राच्या घरनं तार आली की त्याचे वडील सिरियस आहेत आणि तू ताबडतोब येतो. त्या सगळ्या ह्यानं तो एकदम गोंधळून गेला आणि त्याला काहीच सुचेना. मग आम्ही 3-4 मित्रांनी एकत्र येऊन त्याची बॅग भरली, त्याला पैसे दिले. आमच्यातला एक जण त्याच्याबरोबर जाऊन त्याचं तिकीट काढून त्याला स्टँडवर जाऊन बसवून आला. पण हे सगळं चालू असताना बॅकग्राऊंड मध्ये मेरे मेहबूब तुझे मेरे मोहब्बत की कसम हे गाणं चालू होतं. दुर्दैवानं त्याचे वडील वारले तो प्रवासात असताना आणि त्यानंतर तेव्हापासून आजपर्यंत त्यानं हे गाणं कधीही संपूर्ण ऐकलं नाही. तो ऐकूच शकत नाही. कारण हे गाणं लागलं की इतक्या त्याच्या स्मृती उफाळून येतात त्यावेळेच्या आणि ते साहजिक आहे. तर ह्याचा अर्थ काय की संगीत हे भावनांना हात घालतं, मेमरी स्मृतीचित्रांना हात घालतं आणि त्याच्यातल्या शब्दांना अर्थवाहित्वाच्या मुळे वेगळं परिमाण प्राप्त झालेलं असतं. तर त्यामुळं संगीतावरचे प्रयोग हे 2 भागामध्ये करता येतात. मुख्य म्हणजे शब्द ब्रह्माशी निगडीत संगीत, त्याच्यावरचे फारसे प्रयोग मला सापडले नाहीत. पण जे अर्थबद्ध नसलेलं पण अर्थ जनरेट करणार म्हणजे भावबद्ध संगीत आहे, ज्याला नादब्रह्म संगीत म्हटलं जातं ते, आणि त्याच्यात भारतीय संगीताच्या दृष्टीनं इन्स्ट्रुमेंटल म्युझिकचा, तंतुवाद्यांचा टेस्टिंग मध्ये वापर केलेला आहे. साऊथ इंडियन म्युझिकचा पण, कर्नाटकी म्युझिकचा पण संगीतात प्रयोगांमध्ये वापर. पण जास्तीत जास्त स्टडी हे पाश्चात्य संगीतातले मोझार्ट किंवा बॅच किंवा जॅझ आणि रॅप या म्युझिकवरचे, ग्रोव्हिंग वरचे, स्विंगिंग वरचे असे प्रयोग आहेत. तर हे प्रयोग कसे केले जातात तर मगाशी तुम्हाला मी वेव्स सांगितल्या, त्या वेव्सला अनुषंगानं
इलेक्ट्रोएन्सेफेलोग्राफ कडून तपासणी करता येते. किंवा अलीकडचं सगळ्यात चांगलं यंत्र म्हणजे फंक्शनल MRI. तुम्ही MRI मशीन बघितलं असेल, आपण पेशंटला पाठवतो, म्हणजे ज्यांना मेंदूत काहीतरी बिघाड असं वाटतं त्यावेळी त्यांची स्कॅन करतो. तर फंक्शनल MRI म्हणजे म्युझिशियनना त्या मशीनमध्ये झोपवलं जातं आणि त्यांना सांगितलं जातं की तुम्ही विचार करा, तुम्ही नवीन एखादी रचना रचा आणि ती तुम्ही रचत असताना तुमच्या मेंदूच्या कुठल्या पेशी जास्त काम करतायत, कुठल्या भागाचा रक्तपुरवठा वाढतोय, कुठल्या भागाचं ऑक्सिजन कन्झम्पशन वाढलंय, कुठल्या भागात इलेक्ट्रिक पोटेन्शियल तयार होत आहेत, ते मोजतायत. म्हणजे हे नवीन संगीत कंपोज करताना, जुनं संगीत आठवताना, मनातल्या मनात रिहर्सल करताना किंवा दुसऱ्यानं वाजवलेलं संगीत ऐकताना अशा पद्धतीनं हे केलं जातं. याच्यात 2-3 भयंकर इंटरेस्टिंग गोष्टी अशा लक्षात आल्या की संगीत वाजवणारा हा तर ऍक्टिव्ह पार्टिसिपंट असतो, पण ज्यावेळी संगीत ऐकणारा पूर्ण तादात्म्यानं ते ऐकतो त्यावेळी तो जवळजवळ ऍक्टिव्ह पार्टिसिपंट इतकंच त्याच्या पण ब्रेनच्या पेशी स्टिम्युलेट होतात, उद्दीपित होतात. म्हणजे हा संगीताचा फायदा आहे की ऐकणारा पण त्याकडे समरस होऊ शकतो तितकाच. दुसरं लक्षात काय आलं की जसं संगीत आहे, आपल्याला वाटायचं की कानातून जाणारं संगीत विशिष्ट न्यूरॉनच्या ग्रुपला ऑडिटरी कॉर्टेक्स मध्ये जात असेल, पण असं लक्षात आलं की ते तिथं मर्यादित राहते, ते सबंध ब्रेन भर पसरतं आणि आपल्या EEGला प्रभावित करतं. म्हणून म्हटलं की संगीत हा मेंदूचा सर्वांगीण व्यायाम आहे आणि तो आपण सगळ्यांनी करायला पाहिजे. कारण आपली तब्येत चांगली राहायला पाहिजे, स्वास्थ्य चांगलं राहायला पाहिजे, आपल्याला आनंद मिळायला पाहिजे, तर संगीत हा आपल्या जीवनाचा अविभाज्य अंग आहे. आपल्याला निसर्गाची देणगी आहे संगीताची, पण ती आपण आपल्या मुलांना शिकवायला पाहिजे. आपल्या करिक्युलम मध्ये संगीत असायला पाहिजे. संगीत हे निगडीत आहे आपल्या सगळ्या समाज जीवनाशी, त्यामुळे संगीत काही म्हणजे फार वेगळी गोष्ट तुम्हाला शिकायला लागणार नसेल. अजूनही जरी शिकला नसाल तर संगीत शिका. पण मला माहित आहे की तुम्ही ऐकायला सगळेजण जवळजवळ तानसेन आहात, तुम्हाला सांगायची काहीही जरूर नाही, मला माहित आहे, पण तुम्ही हा प्रचार करा. तर संगीत शिकणं ही आज फार काळाची गरज आहे असं मला वाटतं, याचा प्रसार व्हायला पाहिजे. आणखीन एक महत्वाची गोष्ट अशी लक्षात येते की संगीतातून मिळणारा आनंद हा कसा मिळतो एक्झॅक्टली, संगीतातून मिळणारी शांती कशामुळे मिळते, तर आपल्या मेंदूमध्ये एक रिवॉर्ड सेंटर म्हणून असतं, ते मेंदूच्या खूप आत खोल भागामध्ये असतं. उदाहरणार्थ त्याचं उदाहरण द्यायचं तर तुम्ही एखादी तुम्हाला आवडती डिश खाली, समजा तुम्ही जिलबी खाली, तर जिलबी खाल्याच्या संवेदना ज्यावेळी त्या रिवॉर्ड सेंटर पर्यंत पोहोचतात त्यावेळी तिथल्या पेशींना आनंद होतो आणि त्या आनंद झालेल्या पेशी डोपामिन नावाचं न्यूरो ट्रान्समिटर एकदम सिक्रेट करतात आणि त्या डोपामिनमुळे बाकीच्या पेशींना आनंद होतो, तुम्हाला आनंद जाणवत होतो आणि म्हणून तुम्हाला वाटतं की मला जिलबी खाल्ल्यामुळे आनंद होतो. तर ही जी अनुभूती आहे ही न्यूरो ट्रान्समिटर्स म्हणून, तर 4 प्रकारचे न्यूरो ट्रान्समिटर, जास्त जवळजवळ 60 प्रकारचे आहेत, त्यातले 4 महत्वाचे आहेत. डोपामिन हे आनंदाची अनुभूती देणारं, ऑक्सिटोसिन हे ट्रस्ट, विश्वास, एक प्रकारचं बॉन्डिंग करणारं, त्याचाही आपल्याला फायदा होतो. तिसरं आहे एंडॉर्फिन, हे ज्यावेळी न्यूरो ट्रान्समिटर वाढतं तर ते अॅनास्थेटिक असतं एक प्रकारचं, म्हणजे ज्यांना वेदना आहेत त्यांच्या वेदना क्षमतात इतकी सामर्थ्य संगीतात आहे. तर त्यामुळे जुनाट चिवट वेदना आहेत, त्यांना सांधेदुखी आहे, कर्करोगामुळे वेदना होत आहेत, जे ICU मध्ये आहेत, त्या सगळ्यांना ह्या संगीतामुळे वेदना क्षमतात, वेदना शामक प्रभाव असतो, आनंद मिळतो. आणि ज्यांना औदासीन्याचा रोग आहे, म्हणजे वैफल्यग्रस्ततेचा, डिप्रेशन, अँझायटी न्यूरोसिस, त्या रुग्णांना वैफल्यग्रस्तता कमी होती. 3 ते 6 आठवड्यामध्ये जवळजवळ 50% औषधं या लोकांची कमी येतात आणि त्यांना हा आनंद पुढे चिरकाल घेता येतो. तर संगीतामुळं आत्मानंद किंवा एक प्रकारचा परमानंद मिळू शकतो, ह्यात काही शंका नाही. आणि संगीत वाजवणाराच किंवा संगीत म्हणणाराच तो आनंद घेतो असं नाही, तर तन्मयतेनं ऐकणारा श्रोता पण तितकाच आनंद घेऊ शकतो आणि त्यामुळे संगीत हे जास्त आनंद पसरवण्याचं मोठं प्रभावी माध्यम आहे. तर अशा तऱ्हेनं संगीतात आनंद मिळतो. तर तुम्ही संगीत ऐकताना नेहमी हे चॅलेंज माझ्या मेंदूला मी देतोय, माझ्या मेंदूला मी जास्त तरुण करतोय, या भावनेकडे लक्ष ठेवून संगीत ऐका. आणि तुम्ही जे नेहमी ऐकतात ते तर ऐकाच, ते चांगलंच आहे, ते तुम्हाला आवडतंय. पण जे तुम्हाला आवडत नाही असं तुम्हाला वाटतंय, तुमची मुलं, तुमची नातवंड जे संगीत ऐकतात, जे तुम्ही संगीत ऐकून नाक मोडून आताचं संगीत काय असं नका म्हणून, ते ऐका. तुमची नातवंड कोरियन संगीत ऐकत असतील, तुम्ही ऐकून बघा, त्यात काय आनंद आहे ते शोधा, ते तुमच्या मेंदूला एक नवीन चॅलेंज होईल. तर त्यामुळे नवीन गाणी ऐकणं, नवीन कंपोजिशन ऐकणं हे पण संगीताच्या दृष्टीनं फार महत्वाचं आहे. जुनी गाणी पुन्हा ऐकणं, पुन्हा आनंद घेणं, पुन्हा आस्वाद घेणं हे तर फार महत्वाचं असतं. कारण
विशेषतः जे संगीत बिल्डअप होत जातं, जसं आता आपलं राग संगीत आहे, हे बिल्डअप होत जातं आणि एका क्लायमॅक्स येतं. तर ते होत असताना जो पूर्णपणे त्यात तन्मय झाला आहे आणि जाणकार श्रोत आहे, त्याच्या मेंदूमध्ये एक्सपेक्टेशनची लेवल हे एक वेगळं फंक्शन चालू असतं. म्हणजे पुढं काय यायला पाहिजे याची एक प्रकारची एक्सपेक्टेशन लेवल त्याची असते आणि ती जशी म्हणजे साधत जाईल, जशी पूर्ण होत जाईल, तसा त्याला वेगळाच आनंद जाणवत राहतो. ऑक्सिटोसिन त्याला म्हणजे संगीतकारात आणि त्या संगीतात त्याच्यात बॉन्ड निर्माण होतो. तर ते पण संगीतातनं मिळणारा आनंद असतो. एंडॉर्फिन्स तयार झाल्या तर वेदना कमी झाल्यामुळे सुद्धा आनंद मिळत असतो. आणि ज्यावेळी क्लायमॅक्सला जाऊन संगीत एकदम एखाद्या कारंज्यासारखं थांबतं, त्यावेळी डोपामिन सेल्स बर्स्ट होतात. म्हणजे डोपामिन एकदम उद्रेक होतो एखादा कारंजा फुटावा तसा. आणि त्यावेळी जो क्लायमॅक्स आनंद आहे तो असं संगीत अनुभवण्याला लोकांना मिळतो. आणि हे घेण्याची क्षमता प्रत्येकाच्या मेंदूत असते, फक्त ती विकसित करायला लागते. असं म्हणू नका की मला या संगीताची आवड नाहीये. आपल्या मनाला आपण आवड लावू शकतो. ज्ञानेश्वर माऊलीने असं म्हणून ठेवलंय की या मनाचे एक निके, जे हे देखील या गोडीची या ठाया सोके, म्हणून ही स्वानुभवाची कौतुके दागवीत जाईल. म्हणजे जिथं आपली गोडी आहे, जिथं आपल्याला आनंद आहे, रस आहे, तिथं जर आपण मनाला वारंवार नेलं तर त्याला त्याची गोडी लागते आणि ते ऐकायला लागतं. ते काय ऐकायला लागतं तसं ते मी उद्या सांगेन. पण ही गोडी मिळू शकते आणि ही आपण आपल्या स्वतःला लावायला पाहिजे. हा संगीत आपण ऐकत असताना आपलं मेंदू हवेतनं येणाऱ्या कंपनांचं एखाद्या प्रचंड मोठ्या संगीतात कसा कन्व्हर्शन करतं, हा आधुनिक शास्त्रज्ञांना न सुटलेला कोड आहे. आणि हे जगातलं एक मोठं आश्चर्य आहे. आपण ज्यावेळी संगीत ऐकत असतो ना आणि ते ज्यावेळी बिल्डअप होत 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 जातं, त्यावेळी एखादा प्रसाद रचत जावा तसं आपल्या मेंदूमध्ये वेगवेगळ्या पेशी वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळ्या व्हायब्रेशन्स मध्ये अशा स्टिम्युलेट होत जाऊन आपल्याला एका मोठ्या प्रसादात आपण हिंडतोय, मध्ये मध्ये परत गर्भगृहात येतोय, परत पुढे जातोय, परत शेजारी जात म्हणजे त्याच्या आसपास भटकतोय, अशासारखा आनंद मिळतो. काही संगीतही शांत रस निर्माण करणारे असतात, काही शृंगार रसाचे असतात, काही वीर रस तयार करणारे असतात. आपल्या संगीताचा विचार हा इतका खोल, व्यापक आणि अर्थवाही आहे की तसा विचार अजून संगीताच्या क्षेत्रात पाश्चात्य देशात झालेला नाही. म्हणजे आता संगीतावर खूप प्रयोग चालू देत, पण ते पुढे शेवटी ह्याच कन्क्लुजनला येतील. पण त्यांनी ज्यावेळी सांगतील की तोडी हा राग सकाळी ऐकल्यावर जास्त फायदा होतो, त्यावेळी आपण ऐकणार आहे का तोडी? नाहीये तसं. तर आपल्या संगीताचा आपण जाण करून घ्यायला पाहिजे. आपल्या संगीतामध्ये कुठल्या वेळेला संगीत, कुठला राग गायचा, कुठल्या ऋतूमध्ये कुठला राग गायचा, कुठल्या सणांना कुठले संगीत किंवा कुठल्या प्रकारचं संगीत वाजवायचं, यासारख्या गोष्टी ह्या पूर्वसुरींनी प्रयोगांती ठरवलेल्या आहेत. आणि त्या खरोखर तथ्य आहे त्याच्यामध्ये खूप काहीसं. म्हणून संगीत हे स्वास्थ्य देणारं, रोग बरं करणारं, मनस्वास्थ्य देणारं, परमानंद देणारं आणि मी तर म्हणेन की आत्मानुभूती सुद्धा देणारं असं साधन आहे. आता तो भाग मी पुढच्या ह्याच्यात प्रगट चिंतन करेन, जर माधुरी त्यांनी मला पुन्हा या व्यासपीठावर बोलायची संधी दिली तर मी आता थांबतो. थांबताना मी गोष्ट अशी करतो की मी तुम्हाला सांगितलं की नवीन संगीत ऐका, जुनं तुम्ही ऐकलं ते तर ऐकाच, पण तुम्ही जे संगीत बरेच वर्ष ऐकूच शकला नाही तसं संगीत परत मिळालं तर ते जरूर ऐका. कारण त्यानं तुमच्या मेंदूत फार जुन्या काळी तयार झालेले जे बंधन आहेत, जे पूल आहेत, ते पुन्हा नवनिर्मित होतील, पुन्हा जागे होतील आणि तुम्हाला पुन्हा तरुण झाल्यासारखं वाटेल. मी 50 वर्षापूर्वी ऐकलेली रविशंकर, अल्लार खान यांची एक कॅसेट मला 40 वर्षानंतर आता मिळाली आणि ती ऐकताना मला जो आनंद झाला तो आनंद तुम्हालाही मिळावा म्हणून मी ती कॅसेट आता सुरू करतो आणि माझं चिंतन आता इथं थांबवतो. धन्यवाद.